शेतकऱ्याचा सभा होता. सर्व शेतकऱ्यांनी पाठिंबा दिलेला आहे ग्रामपंचायत ठरावाला आणि शेतकऱ्याचं हे अतोनात नुकसान भयानक झालेलं आहे. आणि याच्यामध्ये शासनाचे असे होते की कोणीही याच्यावर निकष न ठेवता शेतकऱ्याला मदत करायची, पण मदत हे तुटपुंजी या पद्धतीची व्हायली. 8,500 मदत आम्हाला मान्य नाही. आणि दुसरी गोष्ट, आम्ही जे विमा कंपनीकडे विमा भरला, सोयाबीन, कापूस याचे जे विमा जे नुकसान जे आहे हे बी सुद्धा भरपाई भेटणं गरजेचं आहे. आणि नदीकाठचा परिसर बघायला तुम्ही टोटल सर्व पाण्याचा आणि सगळं वाहून गेलेलं आहे. पीक सुद्धा याच्यात काही राहिलं नाही. सोयाबीनला आता वास्तविक पाहिलं शेंग सुद्धा एक राहिली नाही. आणि शेतकऱ्यांनी याच्यातून कसा उदरनिर्वाह करायचा? आणि शासनाचं जे कर्ज घेतलेलं आहे याच्या सुद्धा बँकेच्या शेतकऱ्याला नोटीस आल्या की कर्ज भरा. तर याच्यामध्ये शेतकऱ्याचं फारच भयानक संकट आलेलं आहे शेतकऱ्यावर. त्याच्यातून शेतकऱ्याने मार्ग कसा काढायचा, त्याचा उदरनिर्वाह सुद्धा होणं शक्य नाही. आणि कर्ज कशाने भरणार? हे एक शासनाला विनंती की शेतकऱ्याला सरसकट कर्ज माफ होण्याची शेतकऱ्याला याने विनंती करा शासनाला हे सहकार्य. आणि शेतकऱ्याला ताबडतोब तात्काळ मदत जी देतो म्हणाले ते 50,000ची मदत शेतकऱ्याला द्यावं एवढीच माझी विनंती आहे. सर याच्यामध्ये आमचं काहीच होऊ शकत नाही. सोयाबीनला खर्च आता एकरी 10 ते 12,000 आम्हाला आतापर्यंत आलेला आहे. आणि 8,500 घेऊन काय करायचं हे सुद्धा मुख्यमंत्र्यांच्या निधीमध्ये आम्ही वर्ग करावून म्हणले, ते नको आहे मदत आम्हाला. मध्ये सोयाबीन होता, ऊस आहे, कापूस होता, हळद होती. ह्या सर्व पिकाचं नुकसान झालं. त्या पाऊस पुरामुळे आमचं शिल्लक राहिलेलं नाही. आणि त्यातल्या त्यात आमची जमीन सुद्धा सगळी खरडून गेलेली आहे. आणि हे तुम्ही जे आम्हाला जे मदत जे जाहीर केलेली आहे, हे ह्या मदतीने आमचं काही कुठेही आमचं हे होणार नाही, आमचं काही भरपाई निघणार नाही. त्यासाठी आम्ही हे सर्व ग्रामपंचायतच्या वतीनं सगळे गावकरी मिळून तुम्हाला हे आम्ही निवेदन देण्यासाठी तहसीलला आलो होतो. आणि याच्यामध्ये आम्हाला कमीत कमी 50,000 रुपये हेक्टरी या हिशोबाने तरी मदत द्यावी, हे आमचं शासनाला अशी विनंती आहे. जमीन तर त्याचं खरडूनच गेली हो. जमिनीमध्ये काही शिल्लक राहिलं ना. पुढचं पिकं कसे घ्यायचे, कशी त्यातली माती सुद्धा खरडून गेली, सगळे नाले पडलेले आहेत. तरी आम्ही आता त्याच्यात पुढचा पर्याय काय करावं, कशी शेती पेरण्यासाठी आम्हाला पर्याय सुचविण्यासाठी अधिकाऱ्यांनी सुद्धा आम्हाला मदत करायला पाहिजे. येऊन मार्गदर्शन केलं तर आम्ही पुढच्या ते पिकं घेऊन आमचा उपजीविका करण्याची असा पुढचा काळ आमचा चांगला हे निविण्यासाठी शासनाने सुद्धा आम्हाला मदत करावं आणि अधिकारी सुद्धा येऊन आम्हाला मार्गदर्शन करावं. काल सर्व ग्रामस्थ करमोडीच्या वतीनं शासनाला जी शासनाने जी मदत जाहीर केलेली आहे 8,500 रुपये म्हणजे 85 रुपये गुंठ्याप्रमाण, ते जी मदत केलेली होती ते आम्हाला मान्य नाही. आज आम्ही जर आमची परिस्थिती पाहिली नदीकाठच्या भागाची, तर 100% आमचं पीक पूर्ण वाहून गेलेलं आहे. त्याच्यामुळे सोयाबीन असो, ऊस असो, हळद असो, कापूस असो, बघायची परिस्थिती राहिलेली नाही सध्या. त्यामुळे मायबाप शासनाला एवढी विनंती करण्यासाठी आलो की आम्हाला जी तुम्ही 85 रुपये गुंठ्याप्रमाण जी आम्हाला मदत दिलेली आहे ती जी मदत आहे ती तुटपुंजी आहे. ते आमच्या त्याच्यात काहीच उदरनिर्वाह आमचं होणार नाही. महत्वाचा मुद्दा, आम्ही जेवढं काय सोयाबीन खत पीक जे आम्ही फवारणी केलेली आहे त्याचा सुद्धा खर्च निघणार नाही. त्यामुळे त्या विनंती करण्यासाठी शासनाला आम्ही काल आमच्या पूर्ण ग्रामपंचायतच्या वतीनं ग्रामपंचायतचा ठराव घेऊन ते आम्ही निवेदन दिलेलं आहे. निवेदनामध्ये असा उल्लेख होता की हे 85 रुपयाचे गुंठ्याप्रमाण जे तुम्ही अनुदान जाहीर केलेलं आहे ते आम्हाला नको आहे. आणि जे आम्हाला 50,000 रुपये कमीत कमी 50,000 रुपये हेक्टरी आम्हा शेतकऱ्याला सरसकट नुकसान भरपाई देण्यासाठी आम्ही त्या निवेदनामध्ये उल्लेख केलेला आहे. दुसरी बाब म्हणजे की पीक आमचा जो पीक विमा आम्ही दरवर्षी आम्हाला गव्हर्नमेंट 1 रुपयामध्ये पीक विमा लागू होत होता. यावेळेस आम्ही 1160 रुपये हेक्टरी प्रमाण आम्ही आमच्या मेहनतीचे पैसे 1160 रुपये आम्ही त्या प्रीमियम विमा कंपनीचा भरलेला आहे. त्याचा सुद्धा आम्हाला 100% फायदा व्हावा यासाठी आम्ही त्या निवेदनामध्ये उल्लेख केलेला आहे. चौथी गोष्ट म्हणजे की आमची ही परिस्थिती असल्यामुळे आता आम्ही उचललेलं कर्ज आहे बँकेचं, ते आम्ही कसं परतफेड करणार आहोत. ते सुद्धा कर्ज सुद्धा 100% आमच्या शेतकरी बांधवाचं माफ झाल्यासाठी माफ व्हावं यासाठी आम्ही सर्व ग्रामस्थ वतीनं पूर्ण आमचे सरपंच, पोलीस पाटील, चेअरमन, तंटामुक्ती अध्यक्ष पूर्ण आम्ही शेतकरी म्हणून आम्ही तहसीलला जाऊन निवेदन दिलेलं आहे. एवढे तुमच्या चॅनलच्या माध्यमातून मला सरकारला विनंती करायची आहे की आमची यावेळेस एवढी परिस्थिती आहे की आजपर्यंत 60-70 वर्ष वयवाले आज मी म्हणतात की एवढा पूर कधीच एवढं पाणी कधीच पडलं नाही. त्यामुळे सरकार तुमच्या माध्यमातून सरकारला हात जोडून विनंती करायची आहे की यावेळेस 100% आमच्या शेतकऱ्याला हा चारही मागण्या आमच्या 100% मान्य करून थोडं आम्हाला मदत करण्यासाठी सगळ्यांनी शासनाने तयार राहायचं आहे.